ऐश्वरी. अरे संध्याताई, तुम्ही कधी आलात? मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटते की मी अशी अचानक कशी काय आले, नाही का? वेल, मी अभि, शमिका तुम्हाला एक सरप्राईज द्यायला आले. बाकी कसे आहात तुम्ही सगळे? छान. तुम्ही कशा आहात? मी आय एम फाईन, ऑफकोर्स. शमीची खूप आठवण येते, पण तर मी जे बोलत होते की मी इथे एक सरप्राईज द्यायला आले. शमी, अभि, ऑफकोर्स तुमचं अजून हनीमून व्हायचं राहिलंय नाही का? तेव्हा मी असा विचार केला की माझ्या शमीला स्वित्झर्लंड खूप आवडतं, हो ना शमी? मग मी ठरवलं की माझ्यातर्फे गिफ्ट म्हणून हनीमून पॅकेज. डोंट लुक सो सरप्राइज्ड. अरे मला माहिती आहे ना अभि, आता लग्नात इतका खर्च झालाय, तेव्हा मग असं एक्सपेन्सिव्ह हनीमून साजरा करणं शक्य नाही होणार ना. म्हणून मी विचार केला की माझ्याकडूनच गिफ्ट देऊया. नाहीतरी ते रिच्युअल असतं नाही का विवाहताई, ते जावई आणि लेक त्यांना घरी बोलवून काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. सो हे हनीमून पॅकेज माझ्याकडून तुम्हा लोकांना गिफ्ट. म्हणजे कसं आहे ना बाबा की शमी, अभि, माझं तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे, म्हणून हे करते मी. आय एम शुअर माझं हे गिफ्ट तुम्हा लोकांना आवडेल. काय ना मग या हनीमूनसाठी उगाच अभिला, त्याच्या फॅमिलीला कुठून तरी लोन घ्यायला नको, नाही का? आय होप यू गाईज एन्जॉय दिस हनीमून ट्रिप. शमी, हॅपी? थँक्यू सो मच ममा. तू माझ्या आवडीनिवडी एवढ्या लक्षात ठेवल्यास म्हणून. पण हे नकोय मला. आता मी शमिका अभिजित पेंडसे झाले. शमिका राजे नाही राहिले. आता अभि, त्याची फॅमिली, ते जसे असतील, जसे राहतील, त्यांची जी काही लाईफस्टाईल असेल ना, तीच माझी असेल. अँड डोंट वरी, मला या गोष्टीची कुठलीही खंत नाहीये. कारण पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ते सुख, समाधान आणि आनंद. आणि ते आमच्या घरात भरभरून आहे. आणि काय ना मामा, पैशाने तू मखमली बेड विकत घेऊ शकशील ग, पण झोप नाही ना विकत घेऊ शकणार. आणि आजवर पैशाने विकत घेता येणाऱ्या सगळ्या गोष्टींवर समाधान मानत मी माझं आयुष्य जगले. पण आता मला समाधानी करणाऱ्या गोष्टींची श्रीमंती माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि तू काळजी नको करूस. अभि मला जिथे नेईल तिथे सुख मिळेल मला. कारण माझ्यासाठी अभि महत्त्वाचा आहे, डेस्टिनेशन नाही. हे मी नाही घेऊ शकत. शमी, अगं मला खरंच माहित नव्हतं की हे एक गिफ्ट याचा इतका मोठा इश्यू होईल ग. म्हणजे मी तुला बरं वाटावं, तुला आनंद मिळावा म्हणूनच हे सगळं करत होते.
बट ऑफकोर्स आता शमी, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो ग. म्हणजे बघ ना, आपलं सासर सधन नाहीये आणि अगदी लग्न करून आल्या आल्या तू या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्यास आणि तू तुझं आयुष्य कॉम्प्रोमाइज करायला लागलीयस. गॉड गॉड ब्लेस यू बेटा. दुसरं काय बोलू मी. आय लव्ह यू बेटा. स्टे हॅपी हां. आणि इट्स ओके. येते मी. बाय. अभि, चहा. शमिका, आय एम सॉरी. मी तुला तुझ्या आवडत्या जागी हनीमूनसाठी नाही घेऊन जाऊ शकत आहे. पण आय प्रॉमिस, मी लवकरच एवढे पैसे कमवीन की तू म्हणशील तिथे मला तुला नेता येईल. बघ हं, मी म्हणेन तिथे नेशील ना. नक्की. नाहीतर नंतर उगाच मग. नाही, तू म्हणशील तिथे. बर. मग मला कुठे जायचं माहितीये? गणेशाळी, प्लॉट नंबर 7, पेंडसे निवास. अरे खरंच, माझी इथे यायची खूप इच्छा होती आणि इतकं सगळं करून तू ती पूर्ण केलीस माझी इच्छा. आणि आता मला इथून कुठेच जायचं नाही. आणि एक सांगू का अभि, स्वतःचं आपल्याला हवं वाटणारा माणूस जर आपल्या सोबत असेल ना, तर 4 भिंतीतही उत्कट क्षण जगता येतात. नाहीतर सुंदर जागा सुद्धा वैराण वाटायला लागते. आणि असंही आता तुला जिंकलंय म्हणजे काम संपलेलं नाहीये माझं. मेघना आहे, माधुरी आहे, आजी आहे. मला सगळ्यांना खरंच खूप खुश ठेवायचंय. खूप आनंदी बघायचंय मला सगळ्यांना. अरे हो, चहा घे ना. चहा आणलाय मी तुझ्यासाठी. बरं, पिऊन बघा. मी एकतर पहिल्यांदा केलाय चहा. कसा झालाय मला सांग प्लीज. चहा छान झालाय, पण साखर जरा कमी आहे. साखर कमी आहे? नाही, मी घातली होती साखर. बघू. साखर तर बरोबर गोड आहे की चहा. आता गोड आहे. अभि. बरं चल, आलेच मी. बाकीच्यांना देताना साखर घाला. हो. साखर कशाला? का हल्ली आपल्याकडे आधी साखर खायची, मग गरम पाणी प्यायचं, मग 2 चमचे चहाची पावडर खायची आणि मग वर दूध प्यायचं, असा चहा पितात की काय? नाही हो, शमिका चहा आणते, पण सासूबाई म्हणलं साखर आण म्हणून साखर आणली. साखर. आता रोज 2-2 चमचे साखर खावी लागणार आहे. अपमानाचे इतके कडवट घोट गिळावे लागतात ना. शमिकाची आगाऊ आई, ती रोज एका मुद्द्यावर आपला अपमान करत असते आणि आपण तिला डोक्यावर बसवतो.
मग कडू झालेलं तोंड गोड करायला साखर खायला नको? खायला हवी म्हणून मागवली मी साखर. तुम्ही काहीच बोलणार नाही त्याला. जणू काय तिच्या आईकडनं आपण लग्नासाठी कर्ज घेतलंय. काय समजते काय ती स्वतःला? आता ती बोलली, उद्या शमिका बोलेल. सासूबाई काय बोलताय तुम्ही? आज शमिकाने आपली बाजू घेतली होती. किती छान सांभाळून घेतलं तिने आपल्या घराला. आणि शमिका जे बोलली ना ते आपण कोणीच बोलू शकलो नसतो. मला फार अभिमान वाटतो शमिका आपली सून आहे याचा. उगाच कशाला बोल लावताय तिला? नाही हो, तुझ्या लाडक्या सुनेला मी बोल लावत नाही. ती आणि तिची आई यांनी आम्हाला काही बोल लावले ना तरी आम्ही अपमान गिळून राहू. मोठ्यांचा मान नाही, समोरच्याचा आदर नाही. आता ती शमिका असं वागायला लागेल ना तेव्हा कळेल तुला. आता नाही कळत आहे. आई तुला कंटाळत नाही का असं सतत बोलत राहायचा? हा काय त्या शमिकाच्या मागे लागतोस तू? काय घोडा मारलाय त्यानं? तुझं काय वाईट आहे का त्याच्यामध्ये? तू एकसारखी त्या मेघनाची बाजू घेत असतेस, पण मी तुला सांगतो मला त्या मेघनाच्या आणि त्याच्या सासरच्या लोकांची जास्ती काळजी वाटते. पण शमिकाचं तसं नाहीये. शमिकासारखी सून घरामध्ये यायला घराचं नशीब असायला लागतं. आपलं घर आहे तेवढा नशीबवान. शमिका ये काय केव्हाची वाट बघत होतो चहाची. वा उत्तम झालाय चहा. आलं घातलंयस ना मस्त. आजी चहा. मला नकोय चहा. अगो आई गो देवा परमेश्वरा. आजी याचा स्मेल बघ जरा, काय सुंदर परफ्यूम आहे. होय गो, छान आहे. हो ना? पण या बांगड्या बघ, अस्सल मोत्याच्या दिसत आहेत. हो ग, बघू जरा. ना खरंच की. अरे ठीक आहे. अगो बाई, अगो हार बघ. बघू. वाव आजी, हा खड्यांचा हार आहे का ग? अगो हिऱ्यांचा आहे. खड्यांचा काय म्हणतेस? काय बोलतेस मेघना? अगं तुला काही आवडलं असलं तर बिंदास घे. माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. आवडलं का परफ्यूम तुला? काही नको. मला ना दुसऱ्यांना आलेली गिफ्ट घेण्याची सवय नाहीये. आणि कुणाचे उपकार नको आहेत आम्हाला. बघ ना, मनात तर खरं तेच आहे, पण दाखवती असं की जसं काही भीकच घालते आपल्याला. मेघना, मेघना अगं भीक नाहीये ही. हे माझं तुझ्यावरचं प्रेम आहे. मला तू लहान बहिणीसारखी आहे माझ्या, म्हणून विचारलं होतं मी. पण तुला हे जर जुनं वाटत असेल तर दुसरं नवीन आणून देईन, हरकत नाही. बरं सांग, कोणती भाजी करू रात्रीच्या जेवणाला? तुझ्या आवडीची करीन, सांग मला. ए हॅलो, अगं तू काय एवढी मेहरबानी करतेस माझ्यावर? काहीच गरज नाही. ओके. अगं मेहरबानी कसली? माहेर वाशिणेस. आज आलीयस, उद्या कदाचित जाशीलही. आता 4 दिवसासाठी आलीयस तर आराम कर ना जरा. मी बनवीन तुझ्या आवडीचं. सांग मेघना. मेघना, मेघना, अगो चिमणे,
आई आई मी पूर्ण प्रयत्न करूनही कुठे कमी पडते का? काय झालं? काय नाही, मेघनाला विचारायला गेले होते मी की आता थोडे दिवस तू आहेस घरात तर तुझ्या आवडीचं काहीतरी खायला बनवीन. म्हटलं सांग कुठली भाजी बनवू, तर काहीच उत्तर न देता निघून गेली. हत्तीच्या एवढंच ना? अगं लहान सहान गोष्टींचा त्रास नाही करून घ्यायचा असा. हे बघ, आपल्या घरात माणसं आहेत 10. प्रत्येकाला जर विचारत बसलीस ना तर 10 उत्तरं मिळतील. मग काय करणार तू? मटार सोलतेस ना, मटारचीच उसळ कर. आई हो, पण अभिला माहितीये त्याला आवडत नाही, पण त्याच्यासाठी आपण छानशी कोशिंबीर करूया ना. किंवा असं कर, त्याला जाऊन विचार बटाट्याच्या काचऱ्या खाणार का. जा जा, विचारून ये पटकन. ही मेघना पण ना, काय करायचंय मेघनाचं? कायम वाकड्यातच शिरणार. आता आता या वयात हिला काय समजूतदारपणाचं बाळकडू द्यायचंय? मेघना, ए मेघना. श्रीराम श्रीराम श्रीराम. माधुरी, मेघना कुठे माहितीये का ग? सासूबाई, मेघना कुठे माहितीये? पटकन कुठेतरी बाहेर गेलीये. कुठे गेली कुणास ठाऊक. बाहेर? काय ग, काय झालं? सांगते. अगं काय झालं? आले आले सांगते. हनीमून डेस्टिनेशन्स गोवा, कुलू मनाली, मुन्नार. कुठे न्यावं बरं शमिकाला? तिला खरं तर समुद्र आवडतो. गोवा, पण उकड्याने घामानं जीव जाईल. कुठल्या तरी हिल स्टेशनलाच न्यावं. स्वित्झर्लंड कुठेतरी न्यायला पाहिजे रे हिला. अरे कोणाला घेऊन जाणार आहेस आणि कुठे? आता कुणाला घेऊन जाणार मॅडम? तुम्हालाच नेणार ना. तसं तर चंद्रावरच नेणार होतो, पण मग तो चंद्रच लाजला असता. म्हणाला असता मीच पृथ्वीवर जातो मग, कारण तिथला चंद्र इथे आलाय ना. आपलं नवीन नवीन लग्न झालं लगेच कळतंय तुझ्या बोलण्यावर. बरं ऐक, मी महत्वाचं विचारायला आले होते. आईंनी मटारची उसळ केली. आय नो, मग तेच विचारायला आले की तू बटाट्याच्या काचऱ्या खाशील की कोशिंबीर चालेल तुला? कोशिंबीर चालेल, पण आता एक नावडीचा मेन्यू असल्यानंतर दुसरं माझ्या आवडीचा चालेल ना? स्वीट डिश वगैरे. अभि, कुठे गेली होतीस तू? आणि घरातल्या कोणाला सांगून जाता येत नाही तुला? एक मिनिट विभा, शांत राहा. कुठे गेली होतीस तू? मी माझ्या सासरच्यांसाठी खरेदी करायला बाहेर गेले होते. आज मी माझ्या घरी, स्वतःच्या घरी जायला निघतेय ना, म्हणून. काय आहे सगळं? तुम्हाला लोकांना कुठल्या गोष्टीची एवढी घाई लागलेली असते? आता मी आणि अभि बोलत होतो की तू सासरी चाललेली आहेस, तुला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही म्हणून तुझ्या सासरच्यांसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायची होती, आणि तू आणि असं तडकाफडकी जायचं कारण काय? कसं आहे ना, जे घर माझं नाहीये, ज्या घरात मी पाहुणी आहे, त्या घरात मी पहिले 4 दिवस राहून 5व्या दिवशी निघण्याचीच तयारी करायला पाहिजे ना, पाहुण्यांसारखी. आणि आता तर काय, दादाचं लग्नही झालं, बाकीचे सगळे पाहुणेही गेलेत. मग आता मी जर पाहुणी असेल तर मग मला सुद्धा निघायलाच पाहिजे ना.
काय शमिका, बरोबर आहे ना? मेघना, हे बघ, मी जे माधुरीला नेहमी सांगतो तेच तुलाही सांगतोय. हे घर जेवढं आई बाबांचं, माझं, शमिकाचं आहे तेवढंच तुझं आणि माधुरीचं सुद्धा आहे. दादा तू तर बोलूच नकोस. तू लाख सांगशील रे की हे घर तुझंही आहे माझंही आहे, पण तुझ्या बायकोलाही तसं वाटायला पाहिजे ना. 2 दिवस नाही झाले हिला इथे येऊन तर तिने मला बाहेरचा रस्ता दाखवला. क्षणात तिने मला परक करून टाकलं रे, पाहुणी म्हणून. दादा अरे मी स्वतःच्या लग्नात सुद्धा इतकी रडले नसेल तितकी आज रडलीये या उल्लेखाने. आणि एकदा का मन दुखावलं गेलं ना की मग त्यावर की फुंकर मारा, त्याची जळजळ नाही कमी होत. आज सकाळी तिने आजीच्या डोळ्यात पाणी आणलं आणि आता माझ्या डोळ्यात. हे सगळं झाल्यावर ना मला इथे राहण्याची इच्छाच नाहीये. मेघना, हे बघ, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. हो पण तू काहीतरी म्हणतेस हे तर तू मान्य करतेस ना? अगं तसं नाही. मी नाही, तुला मान्य आहे की नाही एवढंच सांग मला. हो, हे बघ, मी म्हटलं होतं की तू माहेर वाशिणीस 4 दिवसांसाठी आलेस तर कशाला कामं करतेस, मी करीन तुझ्यासाठी. पण याचा अर्थ असा नव्हता की तू 4 दिवसांची पाहुणी आहेस. हे बघ, मला तुला असं कुठल्याही पद्धतीने जाणवून द्यायचं नव्हतं. मेघना, तू लाडकी लेक आहेस या घरची, आणि आपली लेक घराला कधी परकी होत असते का? हे बघ, असं काहीतरी बोलून तू पाहुणी आहेस असं नव्हतं दाखवून द्यायचं का मला. कसं आहे ना शमिका, हा जो काही तुझा गोड आवाज आहे, साधा भोळा चेहरा, आणि मी नाही आहो त्यातली, हा जो काही तू आव आणतेस ना, ही सगळी अस्त्र आहेत तुझी. आणि तुला बरोबर माहितीये ती कधी आणि कशी वापरायची ते. जेव्हा तू हे बोलतेस किंवा जे हे घडतं ना, तेव्हा यांपैकी कोणी नसतं ते बघायला. त्यामुळे त्यांना कसं कळणार की नक्की तुझ्या मनात काय येते. पण शमिका, मला मात्र चांगलंच कळून चुकलंय की तुझ्या मनात नक्की काय आहे आणि काय नाही ते. तू सरळ सरळ मान्य का नाही करत शमिका की तुला मी नाही आवडत, जसं मी मान्य केलंय की मला तू मुळीच आवडत नाही. आणि आता जर अशीच वागत राहिलीस ना तर एक दिवस सगळ्यांची नावडती होशील, कळलं? बरोबर बोलतेय ना आजी मी? मला कोण विचारते या घरात? माझा तर लग्नालाच विरोध होता. या कशाला उगाच पांढरा हत्ती पोसायचा? त्यांची राहणी वेगळी, त्यांचे रीती वेगळ्या, विचार वेगळे, संस्कार वेगळे. 4 दिवस आली आहे म्हणे, आमच्यात नाही हो माहेरवाशिणीला असं बोलत.